आज सांगताना उरभरून येतोय, कंठ दाटून येतोय। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेत। फार मोठं दुःख झालंय। दादांचं जे बोलणं, दादाच्या विनोदी शैलीतलं जे बोलणं कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित आणणारं होतं, पण आज दादा तुम्हा आम्हाला पोरकं करून गेले। फार मोठी पोकळी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाली। अहो, दादांचं कार्य फार मोठं होतं। सर्वसामान्य घरातील मुलं आदरणीय अमोल साहेब मिटकरी गोरगरीब घरातील होते, पण दादांनी त्यांना आज आमदार केलं। किती मोठं कार्य। सूरज चव्हाण सारखा सर्वसामान्य घरातला मुलगा आज त्याला घर बांधून दिलं। अनेक कार्य त्यांचे आकाशाच्या उंचीचे, शब्दामध्ये न सांगणारे कार्य आहेत। सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर उठायचे आणि कामाला जायचे। आज विमान अपघात झालाय आणि दादा निघून गेले, पण ते खाली पडलेल्या माळ रानातले जे ते कागद आहेत जे ते सांगून जातात, त्या माळ रानातली कागद, ते पुस्तकं, ते सगळ्या वह्या पाहिल्याच्या नंतर, ते रजिस्टर फाईल पाहिल्याच्या नंतर आजही दादांचं कार्य सांगून जाते। खरोखर अशा महान नेत्याला भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो।